आज आहे दिवाळीचा मुख्य दिवस, श्री महालक्ष्मी पूजनाचा। हा दिवस म्हणजे समृद्धी, सौख्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक। या दिवशी घराघरात श्री लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेरदेव यांचे पूजन केले जाते। पौराणिक कथा आणि महत्त्व। पुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी क्षीरसागरातून प्रकट झाली। ती धन, ऐश्वर्य आणि शुभतेची अधिष्ठात्री देवी आहे, म्हणून तिच्या आगमनाचा दिवस म्हणजे कार्तिक अमावस्या, ज्याला आपण दिवाळीचा मुख्य दिवस म्हणून साजरा करतो। या दिवशी लक्ष्मी देवी घरात येते असा विश्वास आहे, म्हणूनच लोक आपल्या घराची स्वच्छता करतात, दिवे लावतात, रांगोळी काढतात, ज्यामुळे देवीला घरात येण्यासाठी स्वागत वाटते। लक्ष्मीपूजन विधी। संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात लक्ष्मीपूजन केले जाते। देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांचे पूजन करताना विशेष मंत्र म्हटले जातात आणि धूप, दीप, फुले, मिठाई, नाणं, तांदूळ आणि सुवर्ण वस्तू अर्पण केल्या जातात। घरातील सर्व दिवे, सजावट त्यावेळी पेटवली जाते, कारण या दिवशी प्रकाशाचे स्वागत म्हणजेच लक्ष्मीचे स्वागत असते। असं म्हटले जाते की ज्या घरात स्वच्छता, प्रकाश, भक्तिभाव असतो त्या घरात लक्ष्मी देवी नक्कीच स्थायिक होते। आर्थिक आणि व्यावसायिक महत्त्व। हा दिवस केवळ धार्मिक नाही तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे। व्यापारी वर्ग नवीन खात्याची सुरुवात या दिवशी करतो। नवीन वर्षातील आर्थिक प्रगतीसाठी देवीचे आशीर्वाद मिळावा म्हणून लोक पूजन करतात। या दिवशी लोक सोने, चांदी, नवीन वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक खरेदी करतात, कारण ते शुभ मानले जाते। दिवाळीच्या या दिवशी प्रत्येक घर दिव्यांनी उजळलेले असते। रांगोळी, फुलांचे तोरण, सुगंधी धूप आणि तेजोमय प्रकाश यामुळे घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। प्रत्येक खिडकीत आणि दारात दिवे लावून लोक देवी लक्ष्मीचे स्वागत करतात। लहान मुले फटाके फोडतात आणि मोठे मंडळी एकत्र येऊन फराळाचा आस्वाद घेतात। श्री महालक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभ दीपावली।